नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या उत्पाद सब्जी मंडीमध्ये। बघा आज भाजीचे भाव थोडे थोडे वाढून राहिले आहे। सगळ्याच भाजीचे भाव जवळपास वाढून राहिले आहे। टमाटर तर लय जास्त वाढून राहिले आहे। आपले भाऊ आहे, का भाव घेतला टमाटे भाऊ? 1000 रुपये 1000 गुण आहे हो। 700 रुपये आहे ना। 750 पर्यंत हो। 750 रुपयापर्यंत कॅरेट खपू राहिला आहे। चिल्लर मध्ये 40 रुपये टमाटे खपू राहिले। दाखवले रेट, सगळे दाखवले तुम्हाला रेट। बघून घ्या व्हिडिओ, आपला व्हिडिओ बघून घ्या। आवडला तर लाईक कर जा आणि जास्तीत जास्त शेअर पण कर जा आणि सबस्क्राइब जरूर कर जा आपलं चॅनल। फॉलो कर जा, हा फॉलो कर जा। टमाटे बघू आपण चिल्लर मध्ये काय भाव खपू राहिले तर पहिले टमाट्यावर जाऊ, कारण टमाटे कमी आहे आज, कमी आहे टमाटे आज। पहिले टमाटेच घेऊ। 3 रुपए किलो गोभी। क्या किलो? 3 रुपए किलो गोभी। भिंडी लगा 3 रुपए 5 किलो ना 5 किलो 30 रुपए किलो। 30 रुपए किलो है। अभी तक के बीच 25 बेच रहे थे, अभी अपन है ना सिर्फ 10 रुपए किलो में। ये इधर गोभी वाले ये पन्नी 10 रुपए किलो। 10 रुपए किलो। समार वही रेट है अपना 20 रुपए किलो 2 महीने का। 2 महीने का रेट टारगेट है समार वालों को। सुपर पुदीना सुपर, लाल भाजी सुपर, पालक सुपर, पालक 30 रुपया गड्डी, 30 रुपये किलो। लाल भाजी 30 रुपये किलो। लाल भाजी 30 रुपये आणि पुदीना पुदीना 20 रुपये गड्डी, 100 रुपये किलो। 100 रुपये किलो आणि गोड गोड गोल 25 रुपये किलो। गोड 25 रुपये किलो। अच्छा गोल लगा झालो आपण पावला विचारलो। चवडीच्या शेंगा दिसू राहिल्या, पन्नी भेंडी बी आहे, वांगी बी आहे। ये 10 रुपए किलो, बड़ी वाली 20 रुपए किलो। बारीक वाली 20 रुपये आहे, जाडी वाली थोडीशी 10 रुपये किलो। भेंडी भेंडी 20 रुपये किलो। वांग्याला आहे काही भाव? नाही काही डिमांड नाही आहे। काही डिमांड नाही, वांग्याला डिमांड नाही। 100 रुपये पण नाही। चला आता मानकर मध्ये आलो आपण। भाऊ जय भीम जय भीम जय भीम। का बघ नवीन काही आलता का आज? तेच चालू आहे ना। चवडी शेंगा, भेंडी, गवार आलता? गवार आपल्याकडे गवार येत असते। हो गवार आलता का? खपला 70 रुपये किलो। 70 ने गेला ना गवार। काकडी वगैरे काकडी 25 रुपये। काकडी 25 रुपये गेली ना गावरानी आपली। गावरानी चवडी शेंगा चांगला दिसून राहिला पण चालू आहे 20 25। 20-25 ह्या चवडीच्या शेंगा 20-25 रुपये चालू आहे मित्रांनो, चांगल्या वाल्या बघून घ्या। मानकर कंपनी। कैरी कैरी 25, कैरी 25 चांगले 30। चांगलं चांगलं 30। हे 25 वाली आहे का आपली वाली? हे 25 हा 25-30 रुपये कैरी चालू आहे चिल्लर मध्ये। चला आता आपण शिवांश मध्ये पाहू। वांगे दिसू राहिले, काळेवाले जेमसे बी दिसू राहिले। बघू विचारू का म्हणते। गाजर बी आहे बघा, गाजर पण आहे। अरे भाई गाजर क्या बोलते बा? गाजर 300 रुपये पन्नी। किती किलो? 20 किलो। 20 किलो आहे का? 300 रुपये पन्नी। आणि ढेमस लेमन 20 रुपये किलो। 20 रुपये किलो। आणि हे रे आपलं कांदे कांदे खापले ते खपले का बा? 250 रुपये कट्टा। 250 रुपये कट्टा। 50 किलो आहे का? हो। हा 50 किलोचा कट्टा 250 रुपये। विचारू आपण भाऊला चिल्लर मध्ये, ठोक मध्ये बी विचारू। चिल्लर मध्ये पहिले विचारू। मिरचीवर तेजी आली। का? 2 दिवस झाले 50 रुपये किलो, 60 रुपये किलो। हो ना, महाग झाले 10-20 रुपये महाग खपत आहे ना मिरची। आता ठोक मध्ये बी जाऊन विचारतो मी। जाऊ आपण विचारू मिरची त्यांना। पोत्याचे भाव विचारू का म्हणते पोतादा। पाहून घ्या एकदा मिरची भाव बी विचारू का म्हणते मिरची। मिरची 45 रुपये किलो। वाढले आहे ना भाव मिरचीचे? सगळ्याच मालाचे भाव आहे। सगळ्याच मालाचे भाव थोडे थोडे वाढले आहे ना। वाढणारच आहे आता। अजून तर अजून एक माल कमी पडले, माल कमीच आहे। नवीन तर काहीच नाही व्हेरायटी। जवळपास सगळ्याच मालात तेजी दिसू राहिली मला। सगळ्याच भाजीमध्ये मिरची बी आली, मिरची मध्ये बी थोडी 10-20 रुपयाची तेजी आहे। गोबी सगळ्यात तेजी भाऊ। आलू कांदे आलू 1 किलो 20 रुपये, हा 80 ला 5 किलो। 80 ला 5 किलो। स्टोरचा चालू झाला आता स्टोर चालू झाला सर, गड्ड्याचा बंद झाला नवा माल। हा चांगला आलो आहे कडक वाला। चालू आहे। कांदे पण दाखवा सर आमचे वाले। कांदे बी बढिया आहे, गावरान कांदे। का बा ओ भाऊ तू 20 रुपये किलो मस्त बाहेर भाव रे। 20 रुपये किलो, 80 ला 5 किलो कांदे। 80 ला 5 किलो। होलसेल गावरान 80 ला 5, 80 ला 5। वांगा तर कमी दिसू राहिला आहे मला। बघू असं भेटान काटेरी वांगा तर भाव बी बघू आपण काय म्हणते तर। बाकी ते जांभळे वांगे हे वांगे आहे 100 रुपये पंडीचे। बाकी काटेरी वांगे बघू आपण मिळाल तर समोर बघू अजून जाऊन आपण आहे का नाही तर। ये उत्तराखंड का 2012 में आया वाला ये नहीं उत्खननाथ सापडला उत्खननाथ। भाऊ मिरचीचे भाव वाढले का घरच्यात? किती काम दे आपले 50 खपत आहे ना। ते 30 35 40 खपणारी 50 वर आली बघा मित्रांनो। हे 40 पर्यंत खपूर राहिली होती, आज 50 रुपये म्हणजे 10 रुपये तेजी आहे। बरबटीत काही बरबटी 50 खपत आहे। बरबटी बी भाव वाढले।
चला चांगलं. किती किलोची पन्नी आहे ते जवळपास? 16 किलो भरते आहे ना. 50 रुपये किलो. चला प्रदीप भाऊला विचारू. गाजरची पन्नी आहे प्रदीप भाऊकर. शिमला मिरची पण आहे. काय म्हणजे पोझिशन ते विचारू प्रदीप भाऊला. प्रदीप भाऊ गाजर 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 30 रुपए किलो. 30 रुपये किलो. पन्नी डाल दो 20 किलो की 500 रुपए की. 500 रुपये की. और ये अपनी शिमला मिर्ची शिमला 300 रुपए पन्नी. 300 रुपये पन्नी. 10 किलो होंगी ना. 10 किलो 10 किलो. चलो चला आपल्या भाऊकडे आपण निंबू घ्यायसाठी आलो. बढिया निंबू आहे. भाव विचारून घेऊ. तुम्हाला माहित पडणार. मी तर घेतलेच. भाऊ काय भाव लावते निंबू? लिंबू हे सुपरवाला माल आहे, 100 हा. रुपये किलो. 100 रुपये किलो. हे 80 रुपये किलो. आणि हा 80 रुपये किलो. म्हणजे 80 आणि 100 बस. किलोचे भाव आहे. एका किलो मध्ये जवळपास 35 ते 40 बसणार. हे ना हे अरे सुमित भाऊ ऑर्डर आहे का आज जेवणाची? ऑर्डर कोणते वांगे घेतले तुम्ही? आज वांगी सबसे ऊंचे वाले हे वाले काटेरी महाग आहे नाही. परवडते का तुमच्या ऑर्डर मध्ये? घ्यावंच लागते. टेस्टी बनते भाजी टेस्टी. टेस्टी मध्ये आहे ना. काटेरी वांगे 30 रुपये किलो आहे मांडीत. मार्केटमध्ये 30 रुपये किलो आहे. बाकी 20 रुपये किलो आहे. आमच्या सुमित भाऊ महाराजनं ओळखत असून तुम्ही त्यांनी घेतले. 15-18 रुपये फुलकोबीचे रेट आहे. फुलकोबीचे रेट 15-18 रुपये आहे. 10 रुपये आपल्याला ते असेच मजाक म्हणून सांगून राहिले होते. 18 रुपये किलो आहे जवळपास कोबी. मी घेतली ते 250 रुपयाची पन्नी. पन्नीचं वजन करेन. पाय दुकानावर वजन करून सांगेन तुम्हाला किती भरली ते पन्नी. मेन्शन करून देईन त्याच्यात. भाई टमाटे होणार ना. 40 भड गए अभी है ना. VIP टमाटे VIP गावरानी 40 रुपये किलो. बढिया हिरो निंबू आहे. काय किलो? 80 रुपये किलो. फक्त फक्त फसलो यार आम्ही. 100 रुपये किलो घेतले तिकडे. हो का? आपल्या पाहिजे 80 रुपये किलो. 80 रुपये चांगले आहे निंबू. मस्त 80 रुपये किलो. पुऱ्या मंडीमध्ये एकाच ठिकाणी टरबूज येऊन राहिले आहे. यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. फक्त साईबाबा कंपनीमध्ये. भाव बी सांगून देतो अण्णा. टरबूज 10 रुपये किलो. 10 रुपये फक्त आपल्याच पाशी आहे पुऱ्या मंडीत. हा हो कोणते आंबे हो? क्या भाव आहे? 1.5 किलो. 100 दीड आहे का? अरे वा वा वा. बदामच्याच भावात आहे. बदलश्री पण चाल 100 मध्ये 1.5 किलो आहे. चला मग मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. अजून एक सांगायचं राहिला आहे. नेहमी सांगतो तुम्हाला का चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्यावाल्या. आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. चला मग मित्रांनो धन्यवाद. भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन विषय घेऊन. चला धन्यवाद.